हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर आज मी बनवणार आहे उपवासाची खिचडी। आज आहे उपवास, तर उपवास स्पेशल बनवणार उपवासाची खिचडी। चला तर पाहूया। कढई घेतली। आता पहिले मी ह्यामध्ये शेंगदाणे भाजणार आहे। तर कढईमध्ये शेंगदाणे घेतले आहेत मी। आता ते शेंगदाणे मस्त ब्राऊन होईपर्यंत भाजणार, कुरकुरीत होतील ब्राऊन झाल्यावर। तर शेंगदाणे माझे आता भाजून झालेले आहेत मस्त। आणि आता मी कढईमधून शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये घातलं आहे आता थोडंसं तेल। तर तेलामध्ये काय घालणार आहे, तेलामध्ये मी मस्त छोटे छोटे बटाट्याचे तुकडे फ्राय करणार आहे। तेल गरम ठेवलेलं आहे, तोपर्यंत माझा बटाटा सोलून कापून होणार आहे आणि तोपर्यंत तेलही छान गरम होईल, त्यामुळे बटाट्याचे तुकडे आपले खाली चिकटणार सुद्धा नाही। बटाट्याचे मस्त छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि ते धुवून घेतले। त्यावरती थोडंसं मीठ टाकून त्याला मस्त पाणी सुटेल ते पाणी काढून टाकलं आणि आता ते मी तेलामध्ये सोडत आहे। आणि आता बटाटा मस्त फ्राय होईपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते। तर मी शेंगदाणे जे भाजले ते चांगले मस्त सोलून घेणार आणि सोलून झाल्यावरती खलबत्त्यामध्ये घालून मस्तपैकी कुटून घेणार आहे।
आता शेंगदाणे तर कुटून झालेले आहेत माझे। आता मी बाकीचं साहित्य गोळा करते। कढीपत्ता घेतलेला आहे, खोबरं घेते, खोबरं मी थोडंसं किसून घेणार आहे। खोबरं किसायच्या सुरीने मी खोबरं किसून घेत आहे। तर हे पहा, मी साबुदाणे खूप आधी भिजवून घेतलेले होते। भिजवून त्यातून पाणी काढून मग परत ते थोडा वेळ मी तसेच झाकण लावून ठेवून दिले आणि ते खूप छान मुरलेत। मिरची घेतलेली आहे, तर बटाटा आता मस्त फ्राय झालेला आहे, तो मी काढून घेते आणि उरलेलं जे तेल आहे ते मी एका भांड्यामध्ये वेगळं काढून ठेवणार। आणि आता त्याच्यामध्ये मी घालणार आहे साजूक तूप, कारण की साजूक तुपातली जी खिचडी असते ती चवीला खूप छान लागते। आता तूप गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये एक एक साहित्य टाकणार आहे। थोडंसं जिरं टाकायचं आहे। जिरं टाकल्यानंतर मिरची टाकले, कढीपत्ता टाकले, तो मस्त त्याला थोडंसं खरपूस होईपर्यंत ठेवलेला आहे। तोपर्यंत मी एक साईडला जे साबुदाणे भिजवलेले होते तर त्यामध्ये मी आता मीठ घातलेलं आहे आणि मिठानंतर मी एक एक साहित्य त्यात मिक्स करत आहे। लिंबू घालते आहे, त्यानंतर जो कूट केला होता शेंगदाण्याचा तो घातला आहे। सगळं मिश्रण मी एकजीव करून घेणार आणि मग जी आपण आता फोडणी दिलेली आहे त्यामध्ये सगळं साहित्य मी आता मिक्स करत आहे। त्याबरोबरच हे जे बटाटा फ्राय केलेला आहे तो मी त्यात घातला आहे। आता मी एक पॅन ठेवला आहे शेगडीवर, कारण खिचडी आपली कुठेही कढईमध्ये चिपकणार नाही, ती फक्त वाफेवर शिजेल। 2 मिनिटांसाठी ठेवते आणि त्यानंतर मी परत दुसऱ्या गॅसवरती ती पूर्ण डायरेक्ट शेगडीवरती ठेवते आणि आता त्याला झाकण लावून थोड्या वेळासाठी ठेवणार। 2-3 मिनिटांनी मी त्याला परत ढवळणार आणि 2-3 वेळा अशा प्रकारे ढवळून घेणार आणि मग त्यामध्ये मी खोबरं टाकलेलं आहे। खोबरं टाकून परत एकदा एक वाफ दिली आणि त्यानंतर गॅस ऑफ करायचा आहे। तर बनवली, पण हा आता पसारा आवरायचा आहे मला। खिचडी तर झाली आहे, आता मस्त खायला सुरुवात करणार आहे। तर मी खिचडी बरोबर मस्त काळा चहा घेतलेला आहे। आपण दह्याबरोबरही खाऊ शकतो, दह्याबरोबर खूप छान लागते खिचडी। तर आता मी फक्त ब्लॅक टी बरोबर खिचडी खाणार आहे। तर खिचडी कशी झाली आहे पहा। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये कळवा। नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही ऑन करायला विसरू नका। तर माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आतासाठी बाय बाय।